उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी सौ लता शिंदे यांच्यासह महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान केलं। यावेळेला मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि मंत्री भरत गोगावले, मंत्री गुलाबराव पाटील यांनीही शाही स्नान केलं। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले की महाकुंभ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचं केंद्र आहे। प्रयागराज ही पवित्र भूमी आहे। गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा हा संगम आहे। या पवित्र संगमस्थळी स्नान केलं की जीवनाचं सार्थक होतं, अशी लोकांची श्रद्धा आहे। 144 वर्षांनंतर होणारा महाकुंभ अद्भुत आहे। कोट्यावधी लोक इथे येऊन गेलेत, मात्र सगळ्यांना समान वागणूक मिळाली। इथे कुणीही लहान मोठं नाही। 50 कोटी लोकांनी कुंभस्नान केलं। हा एक विश्वविक्रम आहे, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। प्रयागराज येथील महाकुंभाची व्यवस्था उत्तम केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं शिंदे यांनी कौतुक केलं। इथे येणारा प्रत्येक भाविक सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ मेळ्याचं उत्तम नियोजन केलंय। मागील 1.5 महिना न थकता योगीजी आणि त्यांच्या टीमनं महाकुंभ मेळ्याची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली। आतापर्यंत 60 कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केलं। अर्थात भारताच्या निम्म्या लोकांनी गंगा स्नान केलं आणि गंगा नदीचं जल घरी घेऊन गेले। गंगेचं पवित्र जल आणि महाकुंभाची सकारात्मक ऊर्जा देशातील घराघरात पोहोचेल आणि देश प्रगती करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याबरोबरच आध्यात्मिक परंपरेला पुढे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत, असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले।